राहुल गांधी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर धाराशिवमधील नागरिकांशी साधणार संवाद, त्यानंतर अहमदाबादसाठी रवाना होणार। सावरकरांनी इंग्रजांकडून पेन्शन घेतल्याच्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींना 200 रुपयांचा दंड, 14 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे लखनौ कोर्टाचे आदेश, हजर न झाल्यास कठोर कारवाईचे सुतोवाच। शासनाची फसवणूक करून सदनिका लाटल्याप्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती, कोकाटेंच्या आमदारकीवरची टांगती तलवार दूर। माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद आणि आमदारकी रद्द व्हावी यासाठी कोर्टात जाणार वकील झुंजार आव्हाड यांची माहिती। कोकाटेंनी शासनाची फसवणूक केली, त्यांना 5 ते 7 वर्षांची शिक्षा व्हायला हवी होती, झुंजार आव्हाड यांची प्रतिक्रिया। टोरेस कंपनीकडून गुंतवणूकदारांची 163 कोटी रुपयांची फसवणूक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेमध्ये माहिती। 9 फरार आरोपींविरुद्ध लुकआउट नोटीस जारी। मुंबई, पुणे, नागपूरसह मेट्रो शहरांमधील सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ, वर्षभरात फसवणुकीच्या 16,219 घटना, 14,768 कोटींची फसवणूक झाल्याचं समोर। एसटीच्या ताफ्यात येत्या 9 ते 10 महिन्यांमध्ये नवीन 2,650 लाल पर्या दाखल होणार, प्रवाशांची गैरसोय दूर करण्याचे प्रयत्न, टप्प्याटप्प्यानं गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार। अमरावतीकरांसाठी आनंदाची बातमी, एप्रिलमध्ये बेलेरो विमानतळावरून अमरावतीकरांना टेक ऑफची सुविधा, डीजीसीआय परवानगी प्रक्रिया अंतिम टप्प्यात, खासदार अनिल बोंडेंची माहिती। पुणे मेट्रोकडून महिलांसाठी प्रवासात खास सवलत, जागतिक महिला दिनानिमित्त वन डे पास फक्त 20 रुपयात मिळणार, 8 मार्चपर्यंत मिळणार महिलांना सवलत। स्वारगेट बलात्कार प्रकरणी विशेष सरकारी वकिलांकडून मांडली जाणार पीडित तरुणीची बाजू, येत्या 2 ते 3 दिवसात पुणे पोलिसांकडून विशेष वकिलांचं नाव पाठवण्यात येणार। स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेंनं याआधी देखील अशी कृत्य केली असण्याची शक्यता, आरोपीचा 2 वर्षातील तांत्रिक रेकॉर्ड तपास, आरोपी इतर शहरातील बस स्थानक परिसरात देखील फिरत असल्याची माहिती। स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपीचा डीएनए अहवाल आणि न्याय वैद्यक पुरावे एकत्र करून येत्या 15 दिवसात आरोपपत्र दाखल केलं जाणार असल्याची गुन्हे शाखेची माहिती। महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या 26 वर्षीय तरुणीकडे पाहत तरुणाचे अश्लील चाळे, दिव्यांगांच्या डब्यात विकृत तरुणाचे अश्लील चाळे, लोहमार्ग पोलिसांकडून विकृत तरुणाला अटक। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सर्व रस्ते कामं आणि त्या संबंधित कामं 31 मे 2025 पूर्वी पूर्ण करण्याचे महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला अंधेरी पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास म्हाडा करणार, त्यासाठी लवकरच सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाणार। नागपूर महानगरपालिकेतील तोडफोड, काँग्रेस कार्यकर्त्यांना भोवणार, 6 जणांविरोधात मनपाची पोलिसात तक्रार, शासकीय मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल। ठाकरेंच्या सेनेचं पुण्यातील गुडलक चौकात आंदोलन, संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जयकुमार गोरेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचीही मागणी। जयकुमार गोरेंविरोधात सोलापुरात ठाकरेंची सेना आक्रमक, गोरेंसारखे पालकमंत्री सोलापूरला नको, ठाकरेंच्या सेनेची मागणी। विधानभवनाच्या पायऱ्यांवर कोकरी समाजाच्या महिलांचं आंदोलन, जात प्रमाणपत्र मिळत नसल्यानं आंदोलन, निवडणुकीपूर्वी सरकारनं आश्वासन दिल्याचा महिलांचा दावा। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये, सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।